नमस्कार मित्रांनो, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारने योजनेच्या लाभासाठी देशभरात विशेष मोहिम सुरू केली आहे. ही मोहीम 31 मे 2025 पर्यंत चालणार असून प्रत्येक पात्र शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचणं हे ह्या मोहिमेचे उद्देश आहे. म्हणजेच PM किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता येणार आहे पुढील महिन्यात आणि त्याच्या आधी काही कामे करायचं आहे ते आता सरकारनं सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आपण ह्या मोहिमेबाबत संपूर्ण माहिती घेणार आहोत. कोणते कागदपत्रे लागणार आहेत, कोणती प्रक्रिया करावी लागेल 20व्या हप्त्याबाबत, आणि तुमचं नाव योजनेत आहे की नाही हे कसं तपासायचं ते सांगणार आहेत. म्हणजे PM किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता येण्यासाठी आता नवीन प्रक्रिया करावी लागणार आहेत. तर आर्बीटेक मराठी यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत आणि व्हॉट्सअप ग्रुपवर जरूर शेअर करा हा व्हिडिओ. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने पंतप्रधान सन्मान निधी योजनेसाठी देशव्यापी अभियान सुरू केले आहे, जे 31 मे 2025 पर्यंत चालणार आहे. ह्या योजनेअंतर्गत 20वा हप्ता जून 2025मध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र ह्यासाठी काही आवश्यक औपचारिकता पूर्ण करणं बंधनकारक आहे लाभार्थी शेतकऱ्यांना. म्हणजेच PM किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता लवकरच पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे DBT अंतर्गत जमा होणार आहेत. त्यासाठी काही कामे हे त्याच्या आधीच 31 मेच्या आधीच करावं लागणार आहे. ते कोणती अशी कामे आहेत मी सांगतो, तो व्हिडिओ पूर्ण पहा. चला व्हिडिओला मध्ये सांगतो. ह्या औपचारिकरित्या कोणत्या आहेत. पहिला आहे eKYC. म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी आपली eKYC लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी. म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं PM किसान योजनेच्या अंतर्गत अजून eKYC झालेली नाही, अशा शेतकऱ्यांनी लवकरात 31 मे 2025च्या आधीच eKYC पूर्ण करणं गरजेचं आहे. आता ही eKYC कुठे केली जाते? तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा करू शकता. PM किसानचं ॲप्लिकेशन आहे ऑफिशियल, त्या ॲप्लिकेशनवरून सुद्धा करू शकता किंवा pmkisan.gov.in ह्या पोर्टलवरून सुद्धा करू शकता. eKYC आधार नंबर टाकायचा आहे आणि OTP येईल, तो OTP टाकून तुम्ही KYC करू शकता. आणि जर तुमच्याकडे मोबाईल नसेल, KYC करायचं असेल, तर कृषी अधिकारी यांना संपर्क साधा किंवा CSC सेंटरमध्ये जाऊन तुम्ही ही KYC करून घ्या. अन्यथा कोणत्याही फ्रॉडच्या ॲप्लिकेशन डाउनलोड करून KYC करू नका आणि कोणत्याही फ्रॉड वेबसाईट ओपन करून तिथं तुमचं आधार हे एंटर करू नका, कारण तुमची फसवणूक होऊ शकते, पैसे हे काढून घेतलं जाईल. त्याच्यानंतर दुसरं आहे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं. आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं असणं आवश्यक आहे. खात्री करून घ्या की तुमचं बँक खाते आधार कार्डाशी लिंक आहे. म्हणजेच आता हे पैसे DBTच्या अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार असून ते आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक असलं तर तो DBTला लिंक होतो आणि पैसे हे DBT अंतर्गत तुमच्या खात्यात जमा होतात. शेतकरी मित्रांनो, त्याकरिता तुम्ही परत एकदा तुमच्या कोणत्या खात्याला आधार कार्ड हे लिंक आहे हे चेक करून घ्या. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का नाही किंवा हे तपासायचं आहे. आणि बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे का नाही हे जर तुम्हाला तपासायचं असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत, ते तुम्ही व्हिडिओ पहा. त्याच्यानंतर तिसरा आहे भूमी अभिलेख सत्यापन. म्हणजे तुमच्या जमिनीची नोंदणी 7/12 ही सरकारच्या नोंदणीमध्ये अपडेट असली पाहिजे. म्हणजेच तुमचं जमीन हे 7/12 डिजिटल 7/12 त्या ऑनलाईन रेकॉर्डला असलं पाहिजे, तरच तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. हे आहे का नाही चेक करा आणि तलाठी किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही हे तुमचं 7/12 सत्यापन करून घ्या, नोंदणी करून घ्या. हे 3 टप्पे जर वेळेत पूर्ण केले नाहीत तर पुढचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही, असा सरकारचा स्पष्ट इशारा आहे. शेतकरी मित्रांनो, ही इम्पॉर्टंट माहिती आहे, कारण तुमची eKYC पहिलं, त्याच्यानंतर दुसरं बँक खात्याला आधार कार्ड लिंक आणि तिसरं आहे तुमचं भूमी अभिलेख म्हणजे सत्यापन 7/12 नोंदणी. हे आहे का नाही, हे 3 कामे जर तुम्ही 31 मेच्या आधी करून घेतला तरच तुम्हाला PM किसान योजनेचा 20वा हप्ताही तुमच्या खात्यात मिळणार आहे. ह्यामधील कोणतंही तुमचं जर कारण असेल तर तात्काळ करून घ्या.
कोणीही वंचित राहू नये हे सरकारचं उद्देश आहे आणि त्यासाठी त्यांनी फर्स्ट इशारा केलेला आहे शेतकऱ्यांना. हे 3 कामे 31 मेच्या आधी पूर्ण करून घ्यायचं आहे, कारण पुढील हप्ता येण्याचं लवकरच त्याचा वेळ झालेला आहे. त्यांना अजून काही कामे करावं लागणार आहे, ती आधी प्रसिद्ध करावं लागत आहे. त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर तुमचे काम हे पूर्ण करून घ्या. ज्यांनी अजूनही औपचारिकता पूर्ण केलेली नाही त्यांच्यासाठी अभियानांतर्गत अजूनही ह्या योजनेत समाविष्ट न झालेल्या शेतकऱ्यांना देखील सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अजून नवीन नोंदणी केली नसेल अशा शेतकऱ्यांनासुद्धा नवीन नोंदणी करून घेणं चालू आहे. सरकारने कॉमन सर्व्हिस सेंटरमार्फत शेतकऱ्यांना ह्या प्रक्रियेत मदत करण्याचं आवाहन केलं आहे. ग्राम पातळीवरील अधिकारीही ह्यासाठी मदत करतील. म्हणजेच प्रत्येक गावामध्ये कृषी अधिकारी हे पोचत नसतील तरी त्यांनी CSC सेंटर आहेत अशा CSC सेंटर चालकांना माहिती देऊन त्यांनी तिथंसुद्धा ही कामं करून घ्यायची प्रक्रिया सुरू केलेली आहे. तिथं जाऊन तुम्हीसुद्धा तुमचे हे 3 प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून घ्या. पूर्ण आहेत का नाही हे सुद्धा चेक करत राहा. तर मित्रांनो, पंतप्रधान सन्मान निधी योजनेतून लाभ मिळवायचा असेल तर वरील 3 गोष्टी तात्काळ पूर्ण करा. कोणतेही शेतकरी वंचित राहू नये ह्यासाठी सरकारचा प्रयत्नशील आहे आणि आपणही सहजग राहणं गरजेचं आहे. सरकारचं म्हणजे सरकारनं सुद्धा प्रयत्न केला असेल तुमच्यासाठी तर तुम्हीसुद्धा त्याला लाभ घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. कमेंटमध्ये कळवा की तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली आहे का, आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. आणि अजूनही आरबी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. जय जवान जय किसान.